अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 4 एप्रिल. आजच्या साठी सद्गुरू यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे माझी गाडी मी स्वतः हाकणार. श्री महाराजांचे केवढे हे आश्वासक वाक्य. ज्या वाक्यामुळे श्री महाराजांच्या भक्तांच्या मध्ये एवढी आश्वासकता निर्माण झाली असेल याचा विचार करा. माझी गाडी मी स्वतः हाकणार म्हणजे माझ्या देहत्यागानंतर सुद्धा मी इथेच असणार आहे, ही आश्वासकता भक्तांना नवी संजीवनी देऊन जाते. यातून पहिली गोष्ट अभिप्रेत होते, देहत्यागानंतर न देशांतर ऐसा निरंतर सन्निधानी. मी देहाने जरी गेलो असलो तरी माझे अस्तित्व कायम येथेच असणार आहे. साधू, संत, अवतारी पुरुष, सिद्ध यांच्या चरित्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देहत्यागानंतर सुद्धा त्यांचे अस्तित्व अनुभवायास मिळते. श्रींच्या बाबतीमध्ये तर हा लोकांना अनुभव येतोच आहे. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पटलेल्या आहेत. भक्तांना प्रपंचात मदत होत आहे. हे अवतारी पुरुष इच्छा मरणी व इच्छा कार्य असतात. जगणे मरणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो. केव्हा यायचे व केव्हा जायचे हे त्यांनी ठरवलेले असते. ते आपल्या सामान्य माणसासारखे नसतात. आपल्याला काय, कोणीही यावे आणि तंगडीला धरून ओढत घेऊन जावे एवढीच आपली लायकी. साधू संतांचे जाणे म्हणजे स्वर्गामध्ये देव सुद्धा हातात पुष्पवृष्टी आणि पुष्पमाला घेऊन बसलेले असतात. ते देह तरी का सोडतात, तर भक्तांच्या कार्यासाठी. देह मर्यादा आडव्या येतात म्हणून देह त्यागानंतर 110 पटीने ते कार्यरत होत असतात. यासाठी आपण आपला विचार ठाम ठेवायला हवा. ज्यावेळी आपण आपल्या कर्तेपणाची भावना सोडून देऊ त्याच वेळी आपणास त्यांच्या अस्तित्वाची जाणीव बाबा करून देतील यात संशय नाही. म्हणून महाराज आपणास प्रपंचात किती मदत करतात यापेक्षाही आपण आपल्या सुखदुःखात त्यांच्या स्मरणात किती राहतो हीच त्यांच्या अस्तित्वाची खूण आहे. महाराज देहाच्या बाबतीत उदास होते. देह म्हणजे मी नव्हे ही त्यांना जाणीव होती. मात्र तरीही 2-3 वेळेला देहत्याग त्यांनी पुढे ढकलला होता. अर्थात तो केवळ जनकल्याणार्थच. अमृत तत्वाची वल्ली त्यांना प्राप्त झालेली असल्या कारणाने देह वियोगाचे भय त्यांना मुळीच नव्हते. असे अवतारी पुरुष सूक्ष्म सृष्टीमध्ये कायम विहार करीत असतात. आपण त्यांना जड सृष्टीमध्ये पाहू शकतो. मात्र ज्यावेळी त्या सूक्ष्म सृष्टीशी आपण एकरूप होऊ मग श्री महाराजांची अनुभूती आपल्याला यायला लागते. अर्थात सूचक स्वप्न पडणे, ती सत्य होणे, प्रत्यक्ष दर्शन देणे, संकटकाळी मदत करणे याचे आपणास कौतुक वाटणे स्वाभाविक आहे. मात्र अशा गोष्टींना आपल्या जीवनामध्ये फारसे महत्व देत नाहीत. ती त्या काळाची गरज म्हणून ते करतात हे एवढेच. त्यांची खरी प्रामाणिक इच्छा हीच असते, आपल्यासारखा एखादा तरी पुरुष सिद्ध निर्माण व्हावा. कारण त्यांनी आपल्या आयुष्याच्या यज्ञकुंडामध्ये आपले स्वतःचे जीवन अर्पण केलेले असते. देह ठेवल्यानंतर सुद्धा जन कळवळा प्रत्यक्ष प्रत्ययास येतच असतो. गादी चालवणारा त्यांच्यासारखा कोणी निर्माण झाला नाही याचे दुःख त्यांना असते आणि स्वाभाविक आहे. म्हणूनच ते म्हणाले,
माझी गाडी मीच चालवणार. इथे गादी, वारसा वा कोणी अन्य वारसा चालणार नाही. मी निर्णय घेणार त्यावेळी काम होईल. माझ्या आदेशाशिवाय कोणतेही काम करू नका. मला बाँड्रीतले फूल चालेल. बाँड्री बाहेरचे फूल इथे वेड लागून फिरेल अशी सूचक सूचना मात्र काळीज कापून टाकणारे जबरदस्त वाक्य महाराज बोलून गेलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते गाडी हाकीत आहेत. इथे जेवढ्या पैशाची गरज आहे तेवढाच पैसा येत राहतो आहे. ते जादा देत नाहीत, मात्र कमी पडू देत नाहीत, हेच त्यांचे वैशिष्ट्य. एखादे उदाहरण पाहिले तर आपल्या चटकन लक्षात येईल. श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर एका महिन्याने एका गुरुवारी प्रसाद कसा घालावा असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण ऐन वेळेला येणारा भक्त काही अडचणीमुळे येऊ शकत नव्हता. आश्रम ट्रस्टकडेही पैसे नव्हते. सकाळी 9चा सुमारास असेल, मुंबईवरून एक गाडी आली. त्या गाडीतून गजानन नावाचे एक गृहस्थ उतरले. त्यांनी आश्रमातील कुंभार गुरुजींची गाठ घेतली व त्यांच्या हातात 10,000 रुपयाचे पुडके दिले आणि सांगितले, मी मुंबईवरून आलेलो आहे. मी महाराजांना आजपर्यंत कधीच बघितले नाही, पण महाराजांचे भक्त राजाराम बनसोडे यांच्या सांगण्यावरून मी नवस बोललो होतो. माझ्या बाजूने कोर्टाचा निकाल लागला तर मी महाराजांना 10,000 रुपये अर्पण करेन. आणि आश्चर्यकारकरित्या त्यांच्या बाजूने निकाल लागलेला होता. त्या निकालाची गोष्ट फार अवघड होती, पण ज्या बाजूला देव उभा राहतो त्या बाजूने स्वाभाविकच निकाल होतो याची प्रचिती त्यांना आली होती. तुम्ही नवस बोला, शड्डू ठोकून तुमचे काम करतील यात संशय नाही. अशी कितीतरी उदाहरणे आपल्यास देता येतील. यातून एकच गोष्ट सिद्ध होत आहे, महाराज स्वतः आपली गाडी चालवित आहे. कुणी जर म्हणत असेल मी असे केले, मी तसे केले, त्यामुळे हे झाले, तर तो त्याचा गोड गैरसमज आहे. इथे करते श्री महाराज आहेत. त्यांची इच्छा होणे हेच कार्य होण्यामागचे कारण असते. त्यामुळे श्री क्षेत्र कुरोली सिद्धेश्वर येथे यशवंत आश्रम मध्ये जे काही कार्य चाललेले आहे ते स्वतः महाराज करीत आहेत. त्यांच्या भक्तांना ते स्वतःच स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करतात. तू मला एवढे पैसे दे म्हणतील किंवा दगडाच्या एवढ्या गाड्या दे म्हणतील किंवा जशी गरज असेल त्याप्रमाणे त्यांच्याकडून मागतील. ही आणि तुम्ही एक पैसा दिला की ते तुम्हाला 100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाहीत. हेही येथील गणित आहे. इथे गरजेपुरता पैसा निर्माण होतो आहे. हे लिखाण चालू असताना तुम्हाला जरी भव्य दिव्य पाहायला मिळाले नाही तरी भविष्यात नक्की ते आपल्याला बघायला मिळेल. श्री महाराज ते तुम्हाला दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र आता येथील दर्शन, त्यांचे आशीर्वाद, त्यांचा चहा प्रसाद, येथील कोणतीही सेवा आपल्या जीवनामध्ये आनंद भरून देत आहे. हेच येथील वैशिष्ट्य होय. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव.